नमस्कार सर्वांना. येत्या जूनमध्ये होणाऱ्या TET पेपर 2साठी आपण जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फार युजफुल होणार आहे. तर ह्या व्हिडिओमार्फत आपण जे विद्यार्थी, भावी शिक्षक तसेच कार्यरत शिक्षक सामाजिक शास्त्र हा विषय निवडणार आहेत त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम, संदर्भ ग्रंथ तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे या सर्व बाबी आपण व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. जे भावी शिक्षक आहेत त्यांना तरी TET कंपल्सरी करण्यात आलेलीच आहे. त्याचबरोबर ज्या कार्यरत शिक्षकांना प्रमोशन हवे त्यांनासुद्धा TET कंपल्सरी करण्यात आलेली आहे. आता 2 तारखेला जे नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे, म्हणजे पुणे परिषदेमार्फत जे एक पत्रक आलेले आहे त्यामार्फत पदवीधर शिक्षक, उपशिक्षक, केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांनासुद्धा आता TET कंपल्सरी करण्यात आलेली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही D.Ed, B.Ed म्हणजेच D.Ed म्हणा किंवा DTED म्हणा झालेले विद्यार्थी तसेच IPR विद्यार्थी, कार्यरत शिक्षक हे सर्वजण ती एक्झाम देऊ शकतात. तर आपण 6वी ते 8वी चा पेपर 2 हा त्याचा अभ्यासक्रम आता पाहत आहोत. तर पहा, समोरची प्रश्नपत्रिका आहे, पेपर 2ची आहे. यामध्ये पहा, मराठी विषय, इंग्रजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि सामाजिक शास्त्र असे 4 विषय तुम्हाला दिसत आहेत. तर पेपर 2ला ज्यांचं मॅथ्स, विज्ञान व गणित आहे त्यांनी विज्ञान गणित निवडू शकता आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी सामाजिक शास्त्र निवडू शकता. बाकी जे विषय आहेत या ठिकाणी भाषा 1 मराठी, भाषा 2 इंग्रजी. तर ज्या विद्यार्थ्याची मी क्वेश्चन पेपर घेतलेले आहे त्यांनी भाषा 1 निवडलेली आहे मराठी आणि भाषा 2 निवडलेली आहे इंग्रजी. तर हे कंपल्सरी असतात. या ठिकाणी आपण मराठीच्या ठिकाणी इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, हिंदी, कन्नड अशी कोणतीही भाषा तुमची मातृभाषा असेल ती निवडू शकता. आणि सेकंडच्या ठिकाणी तर सेकंड भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडू शकता. तर इथं 1 ते 30 गुणांसाठी भाषा 1 येणार आहे आणि प्रश्न क्रमांक 1 ते 30 राहणार आहे. इंग्रजी ह्या ठिकाणी जर भाषा 2 इंग्रजी निवडला तर त्याच्यासाठी 31 ते 60 म्हणजे दुसऱ्या सेकंड भाषेसाठी 31 ते 60 यामध्ये क्वेश्चन येणार आहेत. ते सुद्धा 30 गुणांसाठी येणार आहेत. नंतर असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर हे काय आहे, अनिवार्य विषय आहेत. तर ह्याच्यामध्ये हे कंपल्सरीच आहेत. फक्त तुम्ही ऑप्शन इथं ह्या ठिकाणी कोणता निवडू शकता, सामाजिक शास्त्रे आणि विज्ञान व गणित किंवा सामाजिक शास्त्रे. आता सामाजिक शास्त्रे हे 60 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात? त्याचे 60 प्रश्न येणार आहेत 91 ते 150 या क्रमांकाला. आता सामाजिक शास्त्र ह्या विषयासाठी तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणते विषय अभ्यासायचे आहेत त्याचं इथं मी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. पहा, तर इतिहासमध्ये भारताचा प्राचीन इतिहास, भारताचा मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास हे तुम्हाला इथं कव्हर करायचं आहे. त्यानंतर नागरिकशास्त्र हा विषय आहे. त्यानंतर भूगोल आहे. भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जग आणि पृथ्वी हे तुम्हाला हा भाग करायचा आहे. कारण इथं जे मी विषय दिलेले आहेत, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण, तर यावरील मूलभूत संकल्पना यावर TETमध्ये प्रश्न ह्याच्या मागे विचारण्यात आलेले आहेत. तसेच अध्यापनशास्त्रावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. अध्यापन शास्त्रासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही D.Edची तुमची जी पुस्तकं होती ती तुम्ही अभ्यासू शकता. तर D.Edला DTED पण म्हणण्यात येते. तर त्या अभ्यासक्रमाची ती पुस्तके तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. आणि इथं जे सर्व विषय दिलेले आहेत या विषयासाठी तुम्ही 6वी ते 8वीची सर्व पाठ्यक्रम पुस्तके, जी क्रमिक पुस्तके आहेत ती तुम्ही अभ्यासायची आहेत. त्याचबरोबर
त्याचबरोबर 8वी NMMSची पुस्तकसुद्धा तुम्ही अभ्यासायची आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगलाच फायदा होणार आहे. त्याचबरोबर करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीवर खूप कमी प्रश्न आलेले आहेत. तरी पण तुम्ही चालू घडामोडी एखादं आताचं पुस्तक घ्या आणि चालू घडामोडी रोजचा वर्तमानपत्र वाचा. चालू घडामोडीविषयी अधिक म्हणजे जे करंट विषय आहेत त्याची माहिती घ्या, जेणेकरून त्याविषयी एका दुसरा प्रश्न आला तर तुमच्याकडून तो मिस होणार नाही. त्याचबरोबर सामान्य ज्ञानमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांची स्थापना, त्यांचे हेड ऑफिस कुठं आहे, त्यांचं कार्य काय, याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण त्यावरही TETमध्ये प्रश्न आलेले आहेत. पहा, पेपर ही ऑफलाईन मोडनं होत असते. तुमच्या हातामध्ये क्वेश्चन पेपर असते. व्यवस्थित वाचून तुम्हाला उत्तरे तिथं निवडायची आहेत. कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर तुम्हाला जर संदर्भ साहित्य म्हटलं तर तुम्ही काय म्हटलं आहे मी की 6वी ते 8वीची सर्व क्रमिक पुस्तके तुम्ही अभ्यासायची आहेत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरण, सर्वसामान्य विज्ञानची पुस्तकं तुम्हाला तिथं काय अभ्यासायची आहेत. आणि दुसरं सांगितलं म्हणजे इतिहासामध्ये काय तर भारताचा प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास हे करायचा आहे. आणि अध्यात्मशास्त्रासाठी D.Ed व DTEDची पुस्तके तुम्ही अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आणखीन एक सांगितलं संदर्भ म्हणजे NMMSचं पुस्तक तुम्ही काय करायचं मनापासून त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर व्यवस्थित अभ्यास झाल्यानंतर NMMSच्या क्वेश्चन पेपर तुम्ही सरावासाठी घेऊ शकता. तसेच 2013 पासून 2025पर्यंत झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवायच्या आहेत व त्या अनुषंगाने आलेला संदर्भ तुम्ही शोधून त्याचाही काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे. सामाजिक शास्त्राचे 60 प्रश्न 60 गुणांसाठी येतात आणि बाकी सर्व जे विषय आहेत भाषा 1, भाषा 2 आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे 90 गुणांसाठी येतात. टोटल असतात 150 गुण आणि वेळ असतो 2.5 तास म्हणजे 150 मिनिटे. आता TET अनिवार्य असल्या कारणाने तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे आणि येणारी TET क्रॅक करायची आहे. तसा सामाजिक शास्त्र हा सोपा विषय आहे. यासाठी तुम्ही हे दिलेलं साहित्य जर प्रॉपर अभ्यासलं आणि PYQ जर सोडवल्यात 2013 ते 2025पर्यंतच्या तर तुम्हाला अनेक प्रश्नांची ओळख होणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला संदर्भ साहित्याचा उपयोग होऊन ते प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवले जाणार आहेत. आणि ते प्रश्न तुम्हाला जर आले नाही तर ते तुम्ही शोधता आणि शोधताना तुम्हाला इतरही प्रश्नांची तिथं उत्तरं सापडणार आहेत. यासाठी तुम्हाला नक्की 6वी ते 8वीची पुस्तके वाचायची आहेत. त्याचबरोबर एखादं बाजारातून तुम्ही पुस्तक आणून तेही एकत्रित वाचला तरी चालेल. तरी पण तुम्ही पाठ्यक्रम म्हणजे पुस्तकं जी आहेत ती नक्की वाचा. त्यामध्ये काही म्हणजे हेडलाईन असतात, ठळक केलेलं असतं, त्याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. अभ्यासाचे जर प्रॉपर नियोजन करून जर तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण केला तर नक्की तुम्हाला TET पास होण्यापासून कुणीही थांबवणार नाही. पहा, बहुपर्यायी प्रश्न असतात. मी इथे तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवते सामाजिक शास्त्राची. इथून सामाजिक शास्त्र 91 ते 150 पर्यंत प्रश्न आहेत. पहा, असे बहुपर्यायी प्रश्न दिलेले असतात आणि तुम्ही त्याची उत्तरे योग्य उत्तरे निवडून ते गोल भरायचे असतात. 150 मिनिटे असतात. 150 गुणांसाठी 150 मिनिटे. इंग्लिश व मराठी दोन्ही इतर भाषेत प्रश्न आलेले आहेत. अशा प्रकारे हे 142 आणि इथं 149 150 अशा प्रकारे 91 ते 150 या क्रमांकाला सामाजिक शास्त्राचे प्रश्न आलेले असतात. तर तुम्ही
व्यवस्थित अभ्यास करा. तसेच जुन्या क्वेश्चन पेपर तुम्हाला जर सोडवायच्या असतील किंवा त्याचे सोल्युशन पाहायचे असेल तर मी माझ्या चॅनलवर 2013 ते 2025च्या क्वेश्चन पेपर सोडवून अपलोड केलेल्या आहेत. त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर मराठी विषयाचं व्याकरण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक वेगळी प्लेलिस्ट मी अपलोड केलेली आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी किंवा जे शिक्षक बंधू TET पास झालेले आहेत आणि जे भावी शिक्षक TIT टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यतेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टेट PYQची वेगळी प्लेलिस्ट मी अपलोड केलेली आहे. त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तसेच CTETची ज्यांनी तयारी करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळी प्लेलिस्ट आहे. तर नक्की चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.